अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय। भाजपाचं कार्यालय असलेल्या गाळ्याच्या ताब्यावरून हा वाद झाला। या वादात आधी मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। अंबरनाथमध्ये गाळा ताब्यात घेण्याच्या वादातून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शिवाजीनगर परिसरातील गणपती मंदिराजवळ असलेल्या एका गाळ्याच्या ताब्यावरून झालेल्या वादात मारहाण, महिलांना शिवीगाळ, जबरदस्तीने गाळा खाली करण्याचा प्रयत्न आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। शिवाजीनगर गणपती मंदिराजवळ लक्ष्मीनारायण चव्हाण यांचे कार्यालय आहे। या गाळ्याच्या ताब्यावरून आधीपासूनच न्यायालयीन वाद सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र मंगळवारी रात्री 15 ऑगस्टच्या हर घर तिरंगा कार्यक्रमाच्या नियोजनासाठी काही भाजपचे महिला आणि पुरुष या कार्यालयात बसले असताना रात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार शैलेश शिर्के यांच्यासह काही जण तिथे आले आणि गाळा खाली करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी उपस्थित असलेल्या महिला आणि पुरुषांना मारहाण करण्यात आली। भाजपचे लक्ष्मीनारायण चव्हाण यांनी या प्रकाराला विरोध केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलंय। इतकंच नाही तर उपस्थितांना गाळ्याच्या आत कोंडून शटर बंद करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणात महिलांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप असून कार्यालयातील काही मौल्यवान वस्तूही गायब झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। विशेष म्हणजे या गाळ्याशी गावगुंड शैलेश शिर्के यांचा थेट संबंध नसताना आणि गाळ्याचा ताबा न्यायालयीन वादात असताना त्यांनी गाळा खाली करण्यासाठी हस्तक्षेप केला असा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आलाय। दरम्यान गुंड शैलेश शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांवर यापूर्वीही गोरगरीब नागरिकांच्या मालमत्तेच्या वादांमध्ये हस्तक्षेप करून दबाव आणणे, ब्लॅकमेलिंग करणे आणि MIDC परिसरातील कारखानदारांकडून हप्ते वसुली केल्याचे आरोप केले जात असल्याचे तक्रारदारांकडून करण्यात आलंय। या सर्व बाबींमधून गुन्हेगार शैलेश शिर्के हे स्वतःच्या बचावासाठी या प्रकरणाला आता राजकीय वळण देत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नगरसेवकांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ठाण मांडलं होतं। या संपूर्ण प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शैलेश शिर्के यांच्यासह इतर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मारहाण, जबरी चोरी, अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी शैलेश शिर्के यांना अटक केली। या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे। यामध्ये पक्षाचा काही विषय नाही आहे, BJP किंवा मनसे वगैरे काही नाही आहे। याच्यामध्ये फक्त विषय असा आहे की लक्ष्मीनारायण चव्हाण यांच्या मालकीचा अंबरनाथ पूर्व मारुती मंदिर या ठिकाणी 602 नंबरचा गाळा होता। त्या गाळ्यावरून वाद होता। तर त्या ठिकाणी आरोपी शैलेश शिर्के व त्याचे अन्य साथीदार असे मिळून तिथं गाळ्याजवळ गेले। फिर्यादी व याचे जे अन्य महिला होत्या तिथं त्या ठिकाणी त्यांना बेकायदेशीरित्या त्यांनी शटर बंद करून कोंडून ठेवलं होतं। आम्हाला 112ला कॉल आला, त्यावरून आमचे पोलीस अधिकारी व बीट मार्शल त्या ठिकाणी गेले। त्यांच्यासमोर देखील त्यांना मारामारी चालू होती, तर त्यांना थांबवलं। त्या ठिकाणी त्यांनी आरोपी यांनी महिलांना जातीवाचक शब्द बोलले होते किंवा मारहाण केली होती, इतर पुरुषांना देखील।
तर यावरून पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशन या ठिकाणी आणल्यानंतर त्यांच्याविरुद्ध 335/26 विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस उपायुक्त तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी या गुन्ह्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या आम्हाला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करत आहोत. याच्यातला मुख्य आरोपी जो आहे शैलेश शिर्के याला आता वैद्यकीय चाचणी करून त्याला अटक करून माननीय न्यायालयात आज हजर करत आहोत व त्याचे अन्य साथीदार जे आहेत त्यांना पण लवकरच अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.